लाडक्या बहिणींचा फटका आदिवासी आणि समाज कल्याणला 2 विभागाचे 7,000 कोटी वळवले, अनेक योजनांना कात्री लागणार। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील 3 आरोपी अद्यापही फरार। कृत्रिम आणि फेक पनीर विक्री विरोधात कडक कारवाई करणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य। पीओपी मूर्ती संदर्भात समिती स्थापन होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। स्वारगेट अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडेची येरवडा कारागृहात रवानगी। उल्हासनगरमध्ये खोटी अंगठी ठेवून तरुणाने पळवली सोन्याची अंगठी, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद। पुण्यातील खराडी भागात हॉटेलमध्ये टोळक्याचा धुडगूस, हॉटेल मालकालाही केली बेदम मारहाण, आरोपी अद्यापही फरार। बीडमध्ये दादासाहेब किंडकरांनी ज्याला मारहाण केली त्याच्याही मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या तरुणीने अखेर मागितली माफी। पुणे सोलापूर महामार्गावरील येवते ते अतिक्रमण काढण्यास सुरुवात, पोलीस आणि दुकानदारांमध्ये झटापट। पुढील महिन्यापासून दिल्ली गोवा एक्सप्रेस जेजुरीत थांबणार। पुण्यात दुलवडी निमित्त दुपारी 3 पर्यंत मेट्रो सेवा राहणार बंद। पिंपरीमध्ये बीआरटी रोडवर अज्ञातांकडून 10 ते 15 गाड्यांची तोडफोड। शिक्षिकेच्या घरी लागलेल्या आगीमध्ये 12वीच्या उत्तरपत्रिका जळून खाक, विरारमधील घटना। पुण्यात वाहतूक कोंडी मुक्तीसाठी महामार्गावरील 2000 अतिक्रमण जमीनदोस्त। पुण्यातील भोंग्याचं होणार सर्वेक्षण, पोलीस आयुक्तांची बैठक। पुणे शहरात 1830 भोंगे। दुधाच्या दरात होणार 2 रुपयांची वाढ। मुंडवा परिसरात 17 लाखांचा गांजा जप्त, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। विगवणमधील पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहात पकडलं, लाचलुचपत खात्याची मोठी कारवाई। होळीसाठी फुलं आणायला जाताना काळाचा घाला, शिवनेरी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात। पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकारी प्रणय बोडकेचा मृत्यू, तर 2 जण गंभीर जखमी।